या भोंदू अशोक खरातचे पीडितांसोबत आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाले आणि त्याच्या प्रती आता टेलिग्रामवर त्याची विक्री होत असल्याचा संतापजनक प्रकार आता उघड झालाय। अगदी 20 ते 50 रुपयांना एकेका व्हिडिओची विक्री सुरू होती आणि या प्रकरणी पोलिसांनी 4 टेलिग्राम चॅनलवर गुन्हा दाखल केलाय। तर दुसरीकडे ऊर्जा पूजेच्या नावाखाली हा विकृत खरात महिलांचं लैंगिक शोषण करायचा हे समोर आलंय। खरातला अटक झाली आणि त्यानंतर पीडितांच्या तक्रारीमध्ये वाढ झाली। 8 नव्या तक्रारी खरातविरोधात दाखल झाल्या आणि यातनं आता खरातची मोडस ऑपरेंडी उघड झाली। बारामतीमध्ये येतोय इथं विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीवरनं राजकारण तापलंय आणि अशा वेळी उमेदवारीच्या मुद्द्यावरनं काँग्रेसमध्ये 2 मतप्रवाह आहेत अशी चर्चा तयार झाली। नाशिकमधली बातमी आहे, लव्ह जिहादच्या मुद्द्यावरनं खासदार मेधा कुलकर्णी आता आक्रमक झालेत आणि त्यांनी या विरोधात ऑपरेशन दुर्गा राबवणार हे जाहीर केलंय। एका हेल्पलाईनच्या मदतीनं पीडितांना आता मदत करणार असंही कुलकर्णींनी माहिती दिलेली आहे। पहिली बातमी पाहूया। नाशिकमधली मोठी बातमी आहे, अशोक खरातचं प्रकरण इथं गाजत असतानाच आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। तरुणींना प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केलं गेल्याचं कळतंय। त्याचबरोबर त्यांचं धर्मांतर करायचाही प्रयत्न झालाय। या पीडित तरुणींचं कार्यालयामध्येच लैंगिक शोषण होत होतं, त्यांच्यावर अश्लील शेरोबाजी केली गेली आणि या प्रकरणी आता पीडित तरुणीनं कार्यालय प्रमुखांकडे तक्रार केली होती, पण त्याची दखल घेतली गेली नाही। यातच आरोपींचं फावलं आणि त्यामुळे एका बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये हा प्रकार घडला। या प्रकरणी आता 6 जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केलेले आहेत। आरोपींनी पोलिसांनी 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। मानसिक अत्याचार आणि धार्मिक भावना दुखवल्याचे एकूण 9 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। त्यामध्ये आत्तापर्यंत 6 आरोपींना अटक करण्यात आलेली असून गुन्ह्याचे गांभीर्य व्याप्ती पाहता गुन्ह्याच्या तपासाकरता यासाठी स्थापन करण्यात आलेली आहे। माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या आदेशान्वये एसआयटी स्थापन करण्यात आलेली असून पुढील तपास एसआयटी करत आहे। दरम्यान हे धर्मांतराचं रॅकेट चालवणाऱ्या आरोपींची मोडस ऑपरेंडी नेमकी कशी होती आपण समजून घेऊया। हे आरोपी काय करायचे? मुळात दानिश शेख लग्नाचं वचन द्यायचे, आरोपीचं नाव आपण नंतर पाहणार आहोत। लग्नाचं वचन द्यायचे आणि त्यानंतर या पीडितांवर ते अत्याचार करायचे। पुढे काय व्हायचं? ऑफिसमध्येच लगट करायचा प्रयत्न करायचा। कार्यालयामध्ये बसून या तरुणी कामाला आलेल्या असायच्या आणि त्यांच्यावर हा लगट करायचा प्रयत्न करायचा। ऑफिसमध्ये हे सगळे प्रकार सुरू होते। पीडितेचा वारंवार पाठलाग या सगळ्या आरोपींनी केला। या आरोपींची नावं सुद्धा आपण जाणून घेणार आहोत, मात्र त्या कुठे जातात, काय करतात, त्यांचा पाठलाग सुद्धा केलेला आहे। अगदी जबरदस्तीनं त्यांना मांसाहार करायला भाग पाडलं। ज्या नॉनव्हेज खायच्या नाहीत त्यांना सुद्धा मांसाहार करायला भाग पडलेलं आहे। अशा अनेक गोष्टी केल्या। कार्यालयातच वारंवार त्यांचा विनयभंग केला। ज्या कार्यालयामध्ये ती तरुणी सकाळी उठून आपलं काम करण्यासाठी यायची, अर्थार्जनासाठी यायची, त्या कार्यालयात तिच्यावर रोज अत्याचार होत होते। अगदी बळजबरीनं धर्मांतराचाही प्रयत्न झाल्याचा दावा केला गेलाय आणि त्या प्रकारच्या तक्रारी आता या पीडितांनी पोलीस स्थानकामध्ये दाखल केलेल्या आहेत। नमाज पठण करायलाही भाग पाडलं असाही आरोप होतोय। आरोप नेमके कोणते कोणते आहेत आपण पाहतोय की या हिंदू मुलींना नमाज पठण करायला लावलं आणि हिंदू देवतांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी या तरुणांनी केलेली आहे। तसंच एका बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे। हा सगळा जो प्रकार झालाय तो नाशिकमधल्या एका बहुराष्ट्रीय कंपनीतला आहे। आता आरोपीविरुद्ध जवळपास 7 ते 8 गुन्हा दाखल आहे, त्यापैकी एक गुन्हा आज होता। आता मेहरबान कोर्टात पोलिसांनी 7 दिवसाची PC मागितली आहे, अजून ऑर्डर झालेली नाही आहे। बहुतेक 1-2 दिवसाची PC भेटणार आहे। फक्त जे 8 फिर्याद आहे, प्रत्येक फिर्यादमध्ये नियर अबाउट सेमच फिर्याद आहे। वाईट नजरेने बघितलं, तुम्ही साडी नेसून आली तर सांगितलं आज लई भारी दिसते तू, ऑप्शन लँग्वेज यूज केलेली आहे। दरम्यान या आरोपींची नावं काय आहेत आपण पाहूया। एकूण 9 आरोपी आहेत। त्याच्यापैकी पहिला दानिश शेख, दुसरा तौसेफ अत्तार, तिसरा आहे निदा खान, त्याचबरोबर रजा मेमन, शाहरुख कुरेशी आणि शफी शेख, शाहरुख शेख आणि आसिफ अन्सारी अशी 8 नावं सध्या समोर आलेली आहेत।
पोस्ट होती, सॉफ्टवेअर इंजिनियर बनू नये असं सर्व असतात. आणि ते ओपन कॅबिन असतं, म्हणजे हॉल असतं, एकमेकांच्या समोर असतं, तर ते फ्रेंडली होऊन जातात. त्या हिशोबाने त्यांचं बोलण्याची पद्धत पण थोडी फ्रेंडली होऊन जाते. तर मला वाटतं असं त्यांना गैरसमज झालेला आहे का फिर्यादींनी हे आरोपींनी वाईट नजरेने बघितलं. हे पहिल्या गुन्ह्याच्या बाबत म्हणताय फक्त हो, नाही, सेम नियर अबाउट ऑल ऑफेन्स आर सिमिलर. तुम्ही सगळे एफआयआर वाचला का? एक मिनिट नाही, अजून आलेच नाही कोर्टात एफ आय. करताय आता ॲज पर आवर नॉलेज आम्हाला पण थोडी माहिती काढावी लागते ना आमच्या विरुद्ध काय चालू आहे काय नाही. आत्तापर्यंत आपण लव्ह जिहाद, लँड जिहाद, वोट जिहाद असे विषय ऐकले होते, परंतु हा नवीन कॉर्पोरेट जिहाद समोर आलेला आहे. नाशिकमध्ये एक नावाजलेली कंपनी आहे जी इंटरनॅशनल पहिल्या 3-4 कंपन्या ज्या आहेत त्यामध्ये त्या कंपनीचं नाव आहे. मी आता जाणून बुजून नाव त्या कंपनीचं घेत नाही, परंतु अशा एका कंपनीमध्ये हा प्रकार घडलेला आहे ही जी कंपनी आहे त्यामध्ये जवळपास 130 कर्मचारी काम करत आहेत. बहुतांश मुली या कंपनीमध्ये वेगवेगळ्या चांगल्या पदावरती काम करत होत्या. आणि या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जे टीम लीडर आहेत, TL पदावरती जे काही जिहादी प्रवृत्तीची मुलं बसलेली आहेत, त्यांनी ठरवून हिंदू मुलींना टार्गेट केलेलं आहे. एकीकडे नाशिकमध्ये धर्मांतराचं रॅकेट उघड झालंय, तर दुसरीकडे लव्ह जिहादच्या मुद्द्यावरनं भाजप खासदार मेधा कुलकर्णी आक्रमक झालेले आहेत. लव्ह जिहादच्या घटना रोखण्यासाठी ऑपरेशन दुर्गा राबवत आहेत हे त्यांनी आता जाहीर केलंय. ऑपरेशन दुर्गा म्हणजे या नावानं त्यांनी एक विशिष्ट कक्ष तयार केला आणि हेल्पलाईन सुरू केली जाते. या हेल्पलाईनवरनं मुलींचं समुपदेशन केलं जाईल असं खासदार मेधा कुलकर्णींनी सांगितलंय. त्याचबरोबर अडचणीमध्ये असलेल्या मुलींपर्यंत मदत पोहोचवली जाईल असंही त्यांनी म्हटलेलं आहे. आमच्यामध्ये जेवढी ताकद आहे, आम्ही ऑपरेशन दुर्गा नावाचा एक सेल सुरू करत आहोत. ऑपरेशन दुर्गाची प्रेरणा मला सायली सुर्वेकडनंच मिळालेली आहे, किंवा अशा विविध ज्या मुली आहेत ज्यांना इंडिव्हिज्युअली आम्ही हँडल करत असतो, त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करत असतो. तर समुपदेशन आणि पुनर्वसन या मुलींचं कसं व्हावं किंवा प्रशासनाची मदत तातडीने मिळवून देण्यासाठी म्हणून आमच्या अनुभवाचा, आमच्या संपर्काचा उपयोग त्या मुलीपर्यंत पोहोचवण्यासाठी सगळी मदत या ऑपरेशन दुर्गाच्या माध्यमातून केली जाईल. भोंदू अशोक खरातला अटक झाली आणि त्याच्या विकृतीचा पर्दाफाश झालाय. नाशिकच्या ओकस प्रॉपर्टीज या ऑफिसमध्ये तो महिलांना तंत्रमंत्राची भीती दाखवायचा आणि त्यांचं लैंगिक शोषण करायचा. मात्र याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि व्हायरल व्हिडिओ प्रकरणी पोलिसांचं विशेष पथक आता विशिष्ट लिंक डिलीट केल्या गेल्यात. त्याचसोबत या प्रकरणी आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाले आणि त्याविरोधात गुन्हे दाखल झालेत आणि 6 जणांना अटकही झाली आहे. पण याबद्दल एक धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. टेलिग्राम या ॲपवर खरातचे 15 ते 17 आक्षेपार्ह व्हिडिओ त्याची विक्री सुरू आहे असा संतापजनक प्रकार घडलाय. फक्त 20 ते 50 रुपयांसाठी या व्हिडिओची खरेदी विक्री सुरू होती. पोलिसांनी ताबडतोब या 4 टेलिग्राम चॅनल विरोधात गुन्हा दाखल केला. खरात प्रकरणी पीडितांची ओळख पटू नये यासाठी समज म्हणून कुणीही व्हिडिओ शेअर करू नये असं आवाहन वारंवार केलं जातंय. पण तरी सुद्धा व्हिडिओ व्हायरल होत आहेत तेव्हा वेळीच ही सोशल विकृती खेचण्याची आवश्यकता आहे. नेमकं घडलंय काय पाहूया. अशोक खरातचे एकूण व्हिडिओ होते, त्या व्हिडिओच्या कॉपी आता व्हायरल झाल्या. नेमके ते व्हिडिओ काय म्हणतायत? तो व्हिडिओ पाहाल तर तुरुंगात जाल असं म्हटलं गेलंय. अशोक खरातचे एकूण 15 ते 17 व्हिडिओ व्हायरल झाले होते, समाज माध्यमांवर ते उपलब्ध होते आणि नंतर आक्षेपार्ह व्हिडिओंची टेलिग्रामवर विक्री सुरू होती. हे आता जवळपास महिन्याभरानं उघडकीस आलेलं आहे. त्याचबरोबर हे सगळे जे व्हिडिओ आहेत ते केवळ 20 ते 50 रुपयांमध्ये प्रति व्हिडिओ असा चार्ज त्याचा आकारला जायचा आणि त्यानंतर त्या इच्छुक व्यक्तीला ते व्हिडिओ पाठवले जायचे. अशी काही चॅनल्स होती.
मात्र पैसे ऑनलाईन ट्रान्सफर केले की त्यानंतर व्हिडिओ शेअर केला जाईल आणि अशा प्रकारचा हा व्यवहार सध्या सुरू होता. नेमकं काय झालं तर टेलिग्रामवर एकूण 4 अकाउंट्स होती. त्या 4 अकाउंट्सवरनं हा काळा कारनामा होत होता. मात्र आता या 4 अकाउंट्स विरोधात आता गुन्हा दाखल झालाय आणि ही जी 4 टेलिव्हिजन चॅनल्स होते, टेलिग्राम चॅनल्स होती, त्यांच्यावर आता पोलिसांनी आक्षेप सुद्धा घेतलाय. व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या 6 जणांना अटकही केली आहे. हे 4 चॅनल चालवायचे असे 6 जण होते आणि त्या 6 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला गेला. पोलिसांनी 4650 लिंक्स एकूण सोशल मीडियावर डिलीट केल्या. अनेक ठिकाणी हे व्हिडिओ अपलोड केले गेले होते, व्हायरल केले गेले होते, पाठवले गेले होते. अशा अनेक क्लिप्स डिलीट केल्या. व्हिडिओ शेअर करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिलेला आहे. सो पुढे सुद्धा कोणी शेअर केला तर त्याच्यावर कडक कारवाई होईल. पोलिसांच्या विशेष पथकाची सोशल मीडियावर नजर असणार आहे. तेव्हा तुमच्यापर्यंत व्हिडिओ आला असेल तरी तो कुणाला पाठवू नका, ताबडतोब डिलीट करा. या प्रकरणामध्ये ज्या दुर्दैवी महिला विक्टीम आहेत त्यांचे व्हिडिओ हे काही लोकांनी सोशल मीडिया साईटवर अपलोड केले आहेत. ते आम्ही आता त्या ठिकाणी सोशल मीडिया साईटवरनं हटवले आहेत. पण ज्या लोकांनी अशा प्रकारचे व्हिडिओ सोशल मीडिया साईटवर अपलोड केले असतील त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाईल. सो आपली ही जी SITची सायबर टीम आहे तिने महाराष्ट्र सायबरच्या मदतीनं आतापर्यंत 4650 लिंक्स ह्या डिलीट करून घेतलेल्या आहेत. त्याच पद्धतीने सोशल मीडियावरती आक्षेपार्ह पोस्ट पुन्हा टाकणाऱ्या एकूण 451 अकाउंटला कायमस्वरूपी काढून टाकण्यात आलेलं आहे. पीडितांचे आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी आत्तापर्यंत 2 गुन्हे देखील दाखल झालेले आहेत. सदरचे गुन्हे हे सातपूर पोलीस स्टेशन नाशिक शहर आणि कोपरगाव पोलीस स्टेशन अहिल्यानगर या ठिकाणी दाखल असून संबंधित घटकच त्याचा तपास करत आहेत आणि त्यामध्ये आजपर्यंत एकूण 6 आरोपींना अटक देखील करण्यात आलेली आहे. ऊर्जा पूजा आणि शरीर शांती या नावाखाली हा विकृत अशोक खरार महिलांचं लैंगिक शोषण करायचा. खरातला अटक झाली आणि त्यानंतर पोलिसांनी विश्वास दिला आणि या प्रकरणात पीडितांना खरात विरोधी तक्रार दाखल करायचं आवाहन केलं. खरातच्या अटकेनंतर आता हळूहळू पीडिता पुढे येत आहेत. आतापर्यंत 11 महिलांनी खरात विरोधात लैंगिक शोषणाची तक्रार दाखल केली. दिवसेंदिवस हा आकडा वाढतच चाललेला आहे. नेमकं झालं काय आपण पाहूया. खरातला अटक झाली आणि त्यानंतर तक्रारीमध्ये वाढ झाली. एकूण 11 तक्रारी आता आल्यात. लैंगिक शोषणाच्या 8 नवीन तक्रारी दाखल झाल्या. आतापर्यंत एकूण 11 महिलांनी लैंगिक शोषण झालं अशी तक्रार केली आहे. तर याच खरात विरोधात आतापर्यंत 12 गुन्हे दाखल झालेले होते. धार्मिक श्रद्धा आणि या श्रद्धेचा गैरफायदा घेतला असा आरोप या खरातवर होतोय. अघोरी पूजा आणि पूजा विधींच्या नावाखाली जवळपास हा खरात या स्त्रियांची जवळीक साधायचा. ऊर्जा पूजा, शरीर शांती यासाठी पूजा करायला तो भाग पाडायचा. पूजा विधी सांगून वारंवार त्यांचं लैंगिक शोषण त्यानं केलं. अगदी हात चलाखी करून त्यांची फसवणूक केली अशी ही तक्रार या आता एकूण 11 जणांनी केलेली आहे. दरम्यान असल्या भोंदू बाबांकडे जाणं बंद करा असं आवाहन शर्मिला ठाकरे यांनीही केलंय. पाहूया. मी तर तुमच्यातर्फे सगळ्यांना निवेदन करते, प्रत्येकाच्या आयुष्यात तुम्ही कुठलाही माणूस घ्या, सगळ्यात श्रीमंत माणूस पकडा, स्टीव्ह जॉब्स असेल किंवा कोण असेल किंवा सगळ्यात गरीब पकडा, तुमच्या इथे लिहिलेलं आहे. तुम्हाला तेवढं त्रास, आनंद सगळे तुमच्या आयुष्यात येणार असेल. तुम्ही काहीही करा असं तुम्ही समजू नका की ज्याच्याकडे खूप पैसा आहे. आता माझ्याकडे स्टीव्ह जॉब्सच कॅन्सल झालं होतं ना गेला. तो तुमच्याकडे कितीही पैसा असेल तरी तुमच्या नशिबात येते ना भोंदू बाबा. त्याच्यापासून तुम्ही विनंती करीन, तुम्ही या भोंदू बाबांकडे जाणं बंद करा.